एक बातमी सविस्तर बघूयात। परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीला बाधित 31 गावातील प्रत्येकी 2 शेतकरी उपस्थित होते। कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आणि भूसंपादन करू दिलं जाणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय। तसंच वेळ पडली तर टप्प्याटप्प्याने रस्त्यावरती उतरून रास्ता रोको, जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। तर यातले मुद्दे आपण बघतोय। शक्तीपीठ महामार्गामध्ये परभणी जिल्ह्यातली 1500 ते 1525 एकर जमीन जाणार आहे। जिल्ह्यातील पूर्णा, परभणी, सोनपेठ तालुक्यातील 31 गावातनं महामार्ग जाणार आहे। परभणी जिल्ह्यातली शक्तीपीठ महामार्गाची लांबी ही 66 किलोमीटर असेल। परभणी जिल्ह्यातील एकूण 3829 शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत। भूसंपादन प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू होणार आहे। 1500 ते 2000 शेतकऱ्यांनी या संदर्भात आक्षेप नोंदवलाय। आम्ही 1 तारखेपासून असं ठरवलं की ज्या गावामध्ये मोजणी असेल त्या गावातली सगळे जितक्या गावातले बाधित शेतकरी आमचे 31 गाव आहेत परभणी जिल्ह्यातले 31 गावातले लोक त्या गावाला बाधित जिथं क्षेत्र आता मोजणी करायला येणार आहेत त्या जागेवर आम्ही तिथे जाणार आणि आमचा विरोध दर्शवणार। शासन ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं तर अगोदर आमचा खून होईल आणि नंतर मोजणी होईल। आम्ही असेपर्यंत आम्ही मोजणी करू देणार नाहीत हे शासनाने लक्षात घ्यावं, सीएम साहेबांनी लक्षात घ्यावं, दादांनी लक्षात घ्यावं, शिंदे साहेबांनी